नमस्कार मित्रांनो, संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं वेलकम. मित्रांनो, आत्ताच मी कामावून आलो, आत्ता सगळं फ्रेश झालो, आवरलं. म्हणजे बॅग ह्या ठिकाणी आहे. आता मी बॅग हे आत ठेवतो, कपडे चेंज केले आणि ह्या दिवसभरात आम्ही काय काय करतो हे तुम्हाला आम्ही दाखवत असतो. जे रिअल आहे तेच दाखवतो. आणि इथं बाहेरचं बघा तुम्ही, ह्या बेडरूममधून आपण बघू शकतो. संध्याकाळचे आता वाजलेले 6:15 तर असं सध्याला दृश्य आहे. तुम्ही इथून पण थोडंसं असं बघू शकता की ह्या बाजूला हा जो रोड आहे, हा रोड खूपच छान सुंदर दिसतोय. आणि त्या ठिकाणी लावलेली झाडे येतात, हे हळूहळू मोठी होत आहे. त्यामुळे नक्कीच त्यामध्ये खूप सौंदर्य निर्माण होत आहे. तर हे असं आहे. तर आता आपलं असं हे बेडरूम आहे आणि आपलं हे आहे फ्रीज. आणि ह्या फ्रीजला बघूया काय काय आत ठेवलेलं आहे. बघूया काही फळं वगैरे आणलेले आहेत का, संपले तेही बघूया. तर आहे त्या ठिकाणी द्राक्षे आहेत आणि खाली मँगो आहेत. बाकीचा भाजीपाला पण ह्या फ्रीजमध्ये आहे. लिंबू आहे वगैरे बरेच आपले फळे आणि भाजीपाला या ठिकाणी आहे. तर हे आता बंद करूया. तर आपलं हे बेडरूम. चला तर किचनला बघूया. किचनमध्ये पण सर्व काही वस्तू व्यवस्थित अगदी आहेत. आणि ह्या ठिकाणी भाजीपाला वगैरे सर्व काही आहे, ठीकठाक सर्व काही आहे. कारण हे रोज पाऊस लागतं. किचनला काय आहे, बेडरूममध्ये काय आहे. आणि हे हॉल आहे. हॉलमध्ये आमच्या आरोहीचा TV हा चालू आहे. तर ते काही कार्टून्स बघते, मोटू पतलू बघते आणि काही धार्मिक असे काही हे पण बघते, सिरियल वगैरे. तर बघा त्या ठिकाणी कलिंगड कापून ठेवलेले आहेत आरोहीच्या मम्मीने. तर हे जे म्हणजे फळं प्रत्येक सीझनला ऋतूला जे आपले फळं येतात ते फळं खाणं आवश्यक असतं. तर आता ही फळं आपणच खाऊया. दुसरं असं आहे की तुम्हाला मी हे दाखवतो. आपण हे बघूया की आता ह्या गॅलरीमधून बघूया बाहेरचं वातावरण कसं आहे आपलं. आता संध्याकाळचे 6:45 वाजले आहेत आणि हे लोकेशन तुम्ही बघा. खाली मुलं खेळत आहेत, क्रिकेट खेळत आहेत आणि बाकीची मुलं काय काय वेगवेगळे खेळ खेळत आहेत बघा. आणि ह्या बाजूला ह्या आमच्या समोरच्या बिल्डिंग आणि तिकडे आहे आपलं टाटा मोटरचं ही बॅक साईड. अगदी त्यालाच लागून आपल्या हे PMRDचं मोठं प्रकल्प ह्या बिल्डिंग उभारलेले आहेत. PMRDने खूप मोठा प्रोजेक्ट आहे मित्रहो. हे आमची आरोही बघा या ठिकाणी थांबलेले आहे. या ठिकाणी बाहेर कांदे वाढत आहेत आरोहीच्या सायकलवर, हो की नाही. आपली छोटीशी मस्त अशी गॅलरी खूपच छान दिसते. आणि सध्याला हे पडदे लावलेले आहेत. आता हे काम जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु सध्याला तर मी मस्तपैकी आता या ठिकाणी राहतोय. आता इथे कलिंगड खात आहेत आरोही आणि आरोहीची मम्मी. आणि हा टेबल आहे आमच्या आरोहीचा स्टडी टेबल आहे. आरोही इथं बसून स्टडी करते. आणि हे आपले हा पण पडदा या ठिकाणी लावलेला आहे. आज इथे आहे वॉशरूम आणि इकडे आहे आपलं बाथरूम. समोर आहे इथं हे आहे बेसिन. तर असं आपलं आहे. तुम्हाला बेडरूम मी ऑलरेडी दाखवलेलं आहे की बरंच सामान त्या ठिकाणी अजून आहे. तर आपण आता योग्य वेळ आली की मग शिफ्टिंग होणार. योग्य वेळ आल्याशिवाय काहीही करता येणार नाही. तर काम तर आपलं राहिलेलं आहेच, पण जेव्हा कधी कामाला मुहूर्त लागेल तेव्हाच बाकी सर्व सामान ज्या त्या ठिकाणी शिफ्टिंग होईल. बऱ्याच गोष्टी घडतील. तुर्तास तरी ॲज इट इज जशा वस्तू घरामध्ये आहेत तर त्या तशाच वस्तू या ठिकाणी आहेत. तर आता हॉलमध्ये बघूया. आपलं हे लाईट बंद करू घेतली ना, विनाकारण लाईट वेस्ट नाही करायची. आणि आपला हॉल आहे. आरोही बसून निवांत आंबा खात आहे. अरे बेटा कर एन्जॉय कर कर कर. आणि इथं मिसेस रेणुका देखील एन्जॉय करत आहेत. खा 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 मनसोक्तपणे खा बाळा. तर मित्रांनो, आता हे कलिंगड जे आणलेलं आहे मिसेस रेणुका यांनी, तर हे आपण टेस्ट करून बघतो कलिंगड गोड आहे किंवा नाही आहे. जास्त लाल नाहीये, गोड कमी असतं. जास्त गोड नाहीये, असं म्हणजे सप्पक आहे.
कधीतरी केव्हा तरी सुकून एखाद्या वेळेस आपल्याला गोड मिळतं. आणि तर मार्केटला बहुतेक सर्वच कलिंगड असेच मिळतात किंवा इतर फळ देखील सर्व काही सप्पकच असतात. काही खरं नाही याचं, सप्पक आहे पूर्ण, ओरिजिनल नाही. नो गॅरंटी. कुठलेही फळ तुम्हाला चांगली रुचकर किंवा गोड मिळतील याची गॅरंटी फारच कमी आहे. आता आणलेलं आहे तर हे खाणं भागच आहे, खाल्लंच पाहिजे ना, हो की नाही. आणि तर फेकून जाणं त्याचा काय अर्थ आहे. तर खाऊया, तू पण खा बघ. झाल्याच्यामध्ये हे जारचं पूर्ण एका हंड्यामध्ये हे एक जार आणि हे दोन राहिले 2 पातेलं, म्हणजे 20 लिटर पूर्णपणे हे जार बसतं. म्हणजे डेली आपल्याला 1 दिवसाआड 1 जारचं पाणी लागतंच. आणि हे आहे आपलं 20 लिटरचं हे जार आहे. जसं आपलं लग्नामध्ये बड्डेमध्ये ज्याप्रमाणे लोक सर्रासपणे असं हे जारचं पाणी वापरतात, 20 लिटरचं जार आहे, तसंच आम्हाला 1 दिवसाआड हे जारचं पाणी लागतं. कारण अजून हे नळाचं अजून काम ओके झालं नाही किंवा आपल्याला फिल्टरही काढायचं राहिलेलं आहे. फिल्टर खूप महाग आहे, त्यामुळं लवकर तोवर फिल्टर आणेपर्यंत तरी आम्ही हे वापरत राहणारच आहे की नाही. आपल्याला वापरायचे पर्याय का नाही ना. चल आता परत आपण जाऊन देऊया दुकानात. तिथं पलीकडे बाजूलाच आहे, तर आपण जाऊन त्या ठिकाणी हे देऊन येऊ लगेच. झाकण पुढे, झाकण चला ओके. झाकण येतं आहे आणि हे देऊन लगेच हो. चला मित्रांनो, आता हा जो खाली जार आहे तर हा खाली जार या दुकानात परत आम्ही जमा करतो. आणि जेव्हा आम्हाला परत जारचं पाणी लागेल तेव्हा परत या दुकानात आम्ही येतो आणि इथे 30 रुपये पे करतो आणि पुन्हा इथून आम्ही जारचं पाणी घेऊन जातो. तर अशा प्रकारे आम्ही दिवसाआड दररोज मला हे करावं लागतं. आता त्या ठिकाणी तर मी पेमेंट केला आणि पेमेंट करून आता परत मी आणि आरोही परत इकडे निघालो. आता आम्ही जेवण करूनच बाहेर पडलो होतो. आता मी शतपावली करणार आहोत. तर मित्रांनो, आताच आम्ही शतपावली फिरून मी आरोहीची मम्मी आताच आम्ही या ठिकाणी पोचलो. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या जीवनामध्ये नेहमी आनंदी राहा, वाहने जपून चालवा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि आपल्या या ब्लॉगला तुम्ही जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुन्हा आम्ही तुम्हाला नवीन असेच एक ब्लॉग तुमच्यासाठी आणत राहू. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सर्वांना गुड नाईट, थँक्यू, बाय.